मला असं वाटायचं ना की मी CSK ला खेळू शकणार, कारण की ते एक्सपिरियन्स प्लेअर घ्यायचे पहिल्यापास. थोडी हिंट लागली होती, ऋतूने मेसेज केला होता की होगा तेरा. पहिल्यांदा मी एकदा जात होतो एअरपोर्टला, मी एज अ नेट बॉलर जात होतो चेन्नई सुपर किंग्सला, तर ऋतू सोबत होतो. राईट. आणि लोकांनी म्हणजे त्याच्यासोबत फोटो काढत होते, तर मला विचारलं तुम्ही पण द्या. मला मी नाही खेळलो अजून जास्त, तर नाही आम्हाला पाहिजे. अरे वा. तेव्हा फर्स्ट टाइम मला वाटलं होतं की काहीतरी मी करतोय. आई बाबांना जेव्हा मी क्रिकेट स्टार्ट केलं त्यांना माहितीच नव्हतं की मी क्रिकेट खेळतो. अच्छा. त्यांना सांगायचो मी कॉलेजला चाललो, इकडे चाललो, ते यायचेच नाही तिकडे. तर मला फ्री होतं सगळं. तर मी त्यांना सांगायचो कॉलेजला चाललो आता 12th नंतर हे ते, पण मी क्रिकेट खेळायचो. आणि नंतर माझे न्यूजपेपरमध्ये थोडं कटिंग यायला लागलं तर मी पाठवायचो. MS धोनीच्या कॅप्टन्सी बद्दल थोडंसं बोल, की तू 3 विकेट घेतल्या होत्यास. 4 विकेट सनरायझर्स हैदराबाद सोबत. म्हणजे ह्याच्याबद्दल काही बोलले तू अशी? मला स्विंग हे माहितच नव्हतं, माहितच नव्हतं, तर मी असंच टाकायचो. आणि मला असं वाटायचं की बॉल इकडे कशाला चाललाय, मला सरळच पाहिजे, स्टंप मध्ये पाहिजे, तर हे इकडे कशाला चाललंय इकडे. ते त्यांचं असं सिम्पल प्लॅन असायचं की तू यॉर्कर टाकायचं, तू यॉर्कर टाक, पण जास्त मिस व्हायला नाही पाहिजे. तो यॉर्कर एवढा मिस झाला तर. खूपच मोठी नावं CSK कडे होती, म्हणजे स्टीफन फ्लेमिंग असेल, लक्ष्मीपती बालाजी पण बॉलिंग कोच होते, किंवा ड्वेन ब्रावो सारखे एक्सपिरियन्स प्लेयर्स होते, त्यांच्यासोबत तू खेळलायस. MS धोनी तर कॅप्टन आहेतच, पण मला स्पेसिफिकली लक्ष्मीपती बालाजी बद्दल विचारायचं की बॉलिंग कोच म्हणून काय काय त्यांच्याकडून तुला शिकायला मिळालं? नमस्कार, कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याशी गप्पा मारायला आलेला आहे भारताचा एक लेफ्ट आर्म फास्ट बॉलर, जो महाराष्ट्र संघाकडनं गेली 7-8 वर्ष तर खेळत आहेच, पण गेल्या 3 वर्षात त्यांनी चेन्नई सुपर किंग्सकडे खेळून स्वतःचं एक नाव बनवलेलं आहे. मुकेश चौधरी. मुकेश, स्वागत आहे तुझं कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये. काय म्हणतोस, कसा आहेस? मी खूप छान आहे, तुम्ही कसं आहेस? मी पण एकदम मस्त. कसं वाटतंय? MPL सुरू आहे. खूप चांगलं वाटतंय, खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे सगळ्यांसाठी. तर मी म्हणजे महाराष्ट्र क्रिकेटने खूप चांगलं हे केलं की गेले 3 वर्ष ते हे टुर्नामेंट ऑर्गनाईज करतात आणि खूप चांगलं चाललंय सगळं. आज आपण तुझ्या ज्या जर्नीबद्दल, तू जिथनं स्टार्ट केलंस क्रिकेट खेळायला, त्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करूया. तर सांग, मुळात तू सुरुवात कुठनं केलीस? पहिल्यांदा क्रिकेट कुठे खेळलास? कसं झालं सुरुवात? पहिल्यांदा तर सगळे आपल्या गलीमध्येच खेळतात क्रिकेट, राजस्थानमध्ये. तर मी पहिल्यांदा TV पाहिला जेव्हा फर्स्ट टाइम, तर जेव्हा क्रिकेट पाहिलं ते इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचा मॅच होतो. ते जास्त मला माहीत नाही कधी होतं, पण त्याच्यात मी जहीर खान आणि युवराज सिंगला पाहिलं होतं पहिल्यांदा. आणि मला असं आठवतं की येलो स्टम्प्स होते मागे. तर मला असं वाटायचं की ते स्टम्प्स गोल्डचे. तर मला खूप चांगलं वाटलं असं बघून. आणि तेव्हापासून माझे कझिन्स आणि त्यांच्यासोबत मी खेळायला लागलो. आणि जास्त करून मी बॉलिंगच करायचं होतं, कारण की ते मला आउट करायचे 2-3 बॉलमध्ये. आणि दिवसभर मी बॉलिंग टाकत राहायचो त्यांना. काय पाणी नाही, काय नाही, जस्ट क्रिकेट. वाव, म्हणजे दिवसभर फक्त क्रिकेटच खेळायचा कझिन्स सोबत? कझिन्स काय, गल्लीतले मित्र वगैरे सगळ्यांसोबत? गल्लीतले मित्र, नंतर स्कूलचे मित्र. अच्छा. नंतर ते आमच्या राजस्थानला ते एक गावी, म्हणजे ह्या गावचे लोक यांना सोबत खेळणार, आम्ही सिरीज खेळायचो. तर त्या टीम मध्ये मी सिलेक्ट झालो पहिल्यांदा. क्या बात आहे. माझ्या गावच्या टीम मध्ये. आणि नंतर मी खेळायला लागलो. आणि नंतर माझे पेरेंट्स इथे नागपूरला, यवतमाळ मध्ये राहायचे, तर तिकडे जास्त एज्युकेशन नव्हतं आमच्या गावी. तर स्कूल एवढं चांगलं नव्हतं. तर माझ्या वडिलांना वाटायचं की चांगला अभ्यास करू मी आणि माझा भाऊ, मोठा भाऊ. तर आम्हाला त्यांनी बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवलं. तिकडे मी हॉकी खेळायला लागलो. तिकडे हॉकी चालायचं होतं. हे राजस्थानमध्ये? हा, राजस्थानमध्येच. ते आमच्या 40 किलोमीटर्स. तर 1 वर्ष तिकडे मी खेळलो हॉकी. तिकडे पण मी इंटर डिस्ट्रिक्ट पर्यंत गेलो होतो टीम मध्ये. आणि नंतर स्कूल चेंज केला परत. तर मी नंतर सीकर मध्ये खेळलो, राजस्थान, जयपूर से 3-4 तास. तिकडे मी बास्केटबॉल खेळलो 1 वर्ष. आणि नंतर मी क्रिकेट खेळायचो साइड बाय साइड, पण तिकडे जे स्पोर्ट्स चालायचे ते मी खेळायचो. त्या शाळेमध्ये किंवा त्या एरियामध्ये जो मेन स्पोर्ट असेल तो फॉलो करायचा, क्रिकेट साइडला चालू असायचं. क्रिकेटला माझं स्पेशल होतं, काहीतरी बॉन्ड होतं. आणि मला असं वाटायचं की मी पुढे जाऊन क्रिकेटर बनणार, पण मला माहिती नव्हतं कसं बनणार. पण मी खेळायचो की
आपल्या बास्केटबॉलचे टीचर्स मला मारून घेऊन घ्यायचे कारण की हाईट माझी चांगली होती. तर ते सांगायचे की क्रिकेटमध्ये एवढे करोडो लोक खेळतात, तुझा नंबर काय येणार नाही. तर मला असं वाटायचं की नाही, तरी मला खेळायचे सर. ते मारून घेऊन जायचे. एक तास मी बास्केटबॉल खेळायचो. नंतर स्कूल झाल्यावर ते स्पोर्ट्स पिरियड असायचो 4 ते 5, त्याच्यात आम्ही क्रिकेट खेळायचो. वाव. आणि मग ही आवड सुरुवात कुठे झाली? म्हणजे ते तू म्हणलास पहिल्यांदा मॅच स्टम्प्स पाहिले तेव्हाच आवडायला लागलं होतं का मग गल्लीत आधीपासून लोक खेळायचे, तू तसं खेळायला लागला? फर्स्ट टाइम पहिल्यांदा मी ते पाहिलं तेव्हाच मला क्रिकेट आवडलं. अच्छा. आणि मी नंतर खेळायला लागलो. तेव्हा खूप लहान होतो, बॉल पण एवढं नाही पोचायचं, पण मी टाकायचो. वा, म्हणजे इच्छा खूप होती तेव्हा. इच्छा खूप होती. आणि तेव्हाचे जे मित्र, कझिन्स वगैरे ते आहेत सगळे टच मध्ये अजूनही? हा, एवढं नाही. मी राजस्थानला आता जास्त जात नाही, तर जेव्हा जातो त्यांना भेटतो. आणि ओके. पण व्हॉट्सअप वगैरे मधनं टच मध्ये असतो, बेसिक असतो. मस्तच. आणि मग जेव्हा फर्स्ट टाइम तू प्रोफेशनल खेळायला लागलास ते कधी होतं? आणि ते राजस्थान मध्ये होतं का ते पुण्यात आल्यावरती झालं? ते पुण्यात आल्यावर मी राजस्थानला 8वी पर्यंत होतो तिकडे शाळेत, बोर्डिंग स्कूलमध्ये. नंतर 9-10ला मी सिंहगडला आलो, वडगावला, बोर्डिंग स्कूलला परत. आणि तिकडे मी फुटबॉल पण खेळायचो. अच्छा. आणि बास्केटबॉल पण खेळायचो आणि क्रिकेट पण खेळायचो. तर पहिल्यांदा तोपर्यंत 8 पर्यंत मी चांगलं झालं होतं, म्हणजे माझी पेस वाढला होता आणि मी टेनिसवर खेळायचो तर चांगलं टाकायचं. तर पहिले 4-5 दिवस मला ते सिनियर प्लेयर्स घ्यायचेच नाही टीम मध्ये. नंतर एकदा मी असं जिद्द करून बॉलिंग टाकलं, त्यांना आवडलं. मग मी इकडे पण 9th मध्ये होतो, तो 10thच्या मुलांबरोबर खेळायचो आणि ते स्पोर्ट्स पिरियड मध्ये खेळायचो. आणि आमचे कोच होते, ते त्यांना वाटायचं की मी चांगलं करू शकतो, तर ते टेनिस बॉल देऊन ते 20 yardsचं पिच मार्क करून मला बॉलिंग टाकायला लावायचे टेनिस बॉलवर, लेंथची. सिंहगडमध्ये. आणि सिंहगडमध्ये आम्ही इंटर स्कूल खेळायला जायचो, ते BMCC कॉलेजवर. तर आमची टीम फर्स्ट सेकंड राऊंडला हारायची परत घरी. तर ते होतं. आणि नंतर 9-10 तिकडे झालं आणि 11thला मी ज्युनियर कॉलेजमध्ये आलो. तेव्हा म्हणजे क्रिकेट एवढं 1 वर्ष बंद केलं होतं मी अभ्यासामुळे. तर 9th-10th झाल्यावर मी गावी गेलो जेव्हा यवतमाळला माझ्या आई बापांकडे. तेव्हा मी ते विदर्भासाठी ट्रायल्स दिले होते अंडर-19. तर तिकडे मी झालो होतो सिलेक्ट डिस्ट्रिक्टच्या टीम मध्ये. आणि तिकडे पण चांगलं केलं, तर मला ते शॉर्ट लिस्ट केले 40 प्लेयर्स मध्ये. तिकडे मी नागपूरला ट्रायल्स पण दिले सगळं. आणि तिकडे जास्त 3-4 महिने होतो मी तिकडे. आणि नंतर मला नी मध्ये काहीतरी झालं होतं, तर मी ब्रेक घेतला आणि इकडे पुण्याला आलो 11thला. आणि 11thला मी डेक्कन जिमखाना जॉईन केला आणि 7-10-12 दिवस गेलो आणि परत मला इंजुरी झाली होती काहीतरी. तर मला असं कळायचं नाही इंजुरी काय. आणि खूप त्रास होतो एवढंच कळायचं. माझ्याकडे ते 2 व्हीलर काय नव्हतं, तर ते मला खूप फार वाटायचं, लांब वाटायचं ग्राउंड. कुठे राहायला होतास तेव्हा? मी भोसले नगरला. अरे बापरे. करेक्ट. तर तिकडे गेलो होतो आणि थोडे दिवस तिकडे प्रॅक्टिस केली आणि बंद केलं. आणि 11th तसंच अभ्यास करायचो आणि पण क्रिकेट आवडायचं मला. तर 11th आम्ही कॉलेजची टीम बनवली. तिकडे पण आम्ही फर्स्ट सेकंड राऊंडला. टीम अजून तेवढी पक्की झाली नव्हती, सगळे उत्साही खेळाडू होते, जास्त उत्साही होते, पण ते प्रॅक्टिस नाही करायचो मॅच टू मॅच. मॅचला जाऊन खेळणार फक्त. नंतर 12thला येता मी 11th नंतर मला सोमन म्हणून एक प्लेअर आहे, तो आम्हाला भेटला होता. आम्ही प्रॅक्टिस करायचो तेव्हा आणि आम्ही त्याला बॉलिंग टाकली आणि त्यांनी सांगितलं की तुझं चांगलं आहे, एज पण तू यंग आहे, तर तू चांगलं करू शकतो, चांगला कोच मिळाला तुला. तर त्यांनी राजेश माहूरकर आणि सुरेंद्र भावे सरांचं नाम घेतलं आणि मी ते 20 yards जॉईन केला 12thच्या अराउंड ऑक्टोबरमध्ये. आणि तिकडे प्रॅक्टिस स्टार्ट केली आणि पहिल्या दिवशी सरांनी मला सांगितलं की तुझं चांगलं आहे सगळं, तुझी हाईट पण चांगली आहे, तू करू शकतो. अगर तू 3-4 वर्ष अगर चांगला मेहनत केली इकडे अकॅडमीवर आणि रेग्युलर राहिला, तर तू रणजी ट्रॉफी तर नक्की खेळू शकणार. आणि मला तेच फिट झालं. इन्स्पायरिंग होतं. इन्स्पायरिंग होतं खूप पहिल्या दिवशीच. आणि नंतर मी बेटर व्हायला लागलो. पहिल्या दिवशी सरांनी माझी एक्स्ट्रा प्रॅक्टिस घेतली, तर मला खूप चांगलं वाटलं आणि मी हळूहळू खेळायला लागलो आणि क्रिकेटला जास्त महत्त्व द्यायला लागलो आणि अभ्यासाकडे थोडं कमी. ते आय थिंक सगळ्यांचं असतं थोडंसं, म्हणजे जेव्हा एखादा स्पोर्ट त्यांना आवडायला लागतो, जमायला लागतो, तसं ऑटोमॅटिकली त्यांची अभ्यास करायची इच्छा थोडी कमी होते.
लहानपणापासून मला क्रिकेट आवडायचं, तर मला असं चांगलं काहीतरी मिळालं की मी खेळू शकतो. आणि ती मी प्रॅक्टिसला जायचो तेव्हा तिकडे स्टेट प्लेयर, रणजी प्लेयर यायचे, त्यांच्या लोगो बघून मी पण विचार करायचो की मला पण असं खेळायचं. वाव, खूपच छान. तर ते झालं आणि मग मी एक्झॅक्ट 3 वर्षानंतर नोव्हेंबर 2017 ला मी डेब्यू केला रणजी ट्रॉफीचा. करेक्ट. आणि लहानपणी आता तू म्हटलं हॉकी, बास्केटबॉल, फुटबॉल हे सगळं तू खेळायचास, पण फॉलो सुद्धा करायचास वेगळे स्पोर्ट्स का एवढं नाही? क्रिकेट एवढं तेव्हा एवढं सोशल मीडिया आणि नव्हतं, तेवढं माहिती नसायचं, पण जेव्हा मी ग्राउंडवर असायचो ते कोचेस वगैरे सांगायचे ते मी सगळं चांगलं करायचं. अच्छा. आणि एखादी लहानपणची क्रिकेटची आठवण, ती स्टम्प्सची मॅच सोडून कुठली दुसरी जी मित्रांनी एकत्र बघितली होती, किंवा 2011 फायनल वर्ल्ड कप तो एकत्र बघितला होता कोणाकडे, असं काही आठवत आहे? एखादी मॅच किंवा कुठली पण, इंडियाची नाही दुसरी कुठली? हा, मला आठवतंय मी स्कूलमध्ये होता असताना ते सिकरला, तिकडे आम्ही IPLचं फायनल बघायचो. ओके. आणि ते मुंबई इंडियन्स, ते वर्ष कुठलं माहित नाही, पण मुंबई इंडियन्स वर्सेस CSKचं फायनल होतं 2010 होतं. तर 90% लोक मुंबई इंडियन्सला सपोर्ट करत होते. आणि मी आणि 1-2 मित्र आमचे CSK, कारण की जिकडे मायनॉरिटी असायची तिकडे आम्ही असायचो. तर आपोआप ते फिलिंग येतं की यांना कोणी सपोर्ट करत नाही तर आम्ही यांना करू. वाव. तर तेव्हा CSK आय थिंक जिंकली होती, CSK जिंकली होती 2010 साली. तेव्हा. आणि नंतर 2011चा वर्ल्ड कप मी घरी पाहिला, माझ्या गावी, मामाच्या घरी. अरे वा. आणि तर सगळे तेव्हा 2-3 विकेट आपले गेले होते, तर सगळे असं म्हणायला लागले की नाही आता हारणार. पण मला असं आतमधनं वाटत होतं की नाही आपण जिंकू. आणि नंतर ते 12 वाजता मॅच संपली तेव्हा सगळे गाववाले ढोल घेऊन आम्ही मंदिरात गेलो, नाचत परत आलो. मस्तच. ते खूप चांगलं होतं. मस्तच की. आणि मग जेव्हा तू मोठा झालास, तू हळूहळू पुण्यात मुळात येणं हे बोर्डिंग स्कूल मध्येच झालं का? बोर्डिंग स्कूल म्हणजे अभ्यासासाठी चालू होतं, पण क्रिकेटचं काय नव्हतं. पण क्रिकेट आवडायचं मला की मी खेळणार, कोणीतरी मला टेनिसला बॉलिंग टाकणार बघणार आणि ते डायरेक्ट इंडिया खेळणार. म्हणजे प्रत्येक लहान मुलाचं स्वप्न असतं की चैन कुली की मैन कुली मूवी जसं आहे, बघितलंय की एक गल्ली क्रिकेटमध्ये कोणतरी इनिंग्स बघावी आणि मग डायरेक्ट इंडियाकडे खेळावं. आणि तेव्हापासूनच तू म्हणला CSK ला सपोर्ट करत होतं, काही होतं डोक्यात CSK तेव्हापासून काही सपोर्ट करायचास किंवा काही? मला ते तेव्हा मी केला होता, ते जिंकले होते आणि नंतर इंडिया जिंकली होती वर्ल्ड कप. आणि नंतर मी 2011 ला पुण्यात आलो आणि मग तिकडे खेळायला लागलो आणि नंतर रणजी ट्रॉफी खेळलो. आणि ते रणजी ट्रॉफी खेळताना म्हणजे खूप चांगले केदार जाधव, ऋतू, राहुल त्रिपाठी, अंकित बावने, सॅमभाई, अनुपम संकलेचा, हे सगळे, श्रीकांत मुंडे, हे सगळे चांगले प्लेयर होते. तर त्यांना असं प्रॅक्टिसला जायचो पहिले मी, रणजीच्या आधी त्यांना बॉलिंग टाकायचं, तर खूप चांगलं वाटायचं. आणि लहानपणी मोठा होताना आयडल कोण होता तुझा क्रिकेटिंग मध्ये? स्टार्टिंगला मी पहिल्यांदा युवराज सिंग आणि झहीर खानलाच पाहिलं होतं, तर ते मला आवडायचे. अच्छा. लेफ्ट आर्म. त्यानंतर कोणी नाही आवडायचे? मायबाई आहे. अच्छा. मायबाईला स्पेशल आहे. ते तर वेगळे, सगळ्यांच्या एक हार्ट मध्ये MS धोनीसाठी असते स्पेस. बरोबर आहे. अँड पुण्यात तू आलास तेव्हा काय काय तुला हार्डशिप्स फेस करायला लागल्या, काय त्रास झाले किंवा कोणी हेल्प केली तुला त्यावेळेला? पुण्यात आल्यावर मी माझे 2 कझिन आणि मी ते फ्लॅटवर राहायचो आणि आम्हाला कुक होता राजस्थानवर, तर तो जेवण बनायचं. तर आमचे जे कॉलेजचे मित्र आहे सगळे येऊन आमच्या घरी जेवायचे रोज. अच्छा, कुक असल्यामुळे. तर कधी कधी आम्ही नसायचो, ते पण येऊन जेवण जायचं आणि मी यायचो कॉलेजवरनं, काय प्रॅक्टिसवरनं. त्याला म्हणायचो जेवण कुठे, तर तुझे मित्र घेऊन खाऊन गेले. तर आमचं असं चालायचं. वाव, खूपच मस्त. अजून काही तुला पुण्यात वेगळं, म्हणजे नवीन शहरात आलास तेव्हाच मराठी येत होतं? मराठी एवढं मला डिफिकल्ट नाही झालं समजायला, पण बोलायला आता मी बोलायला लागले. ओके. हे पुण्यात राहूनच का अजून तुझे टीममेट सोबत राहून, त्यांच्यासोबत? टीममेट आणि घरच्या, माझी एक सिस्टर आहे, त्याच्यासोबत राहून. अरे वा, मस्तच. आई बाबा तुझे जास्ती मॅचेस बघायला येत नाहीत, पण एकदा पुण्यात झाले होते तेव्हा आले होते आणि तेव्हा तू 3 विकेट घेतल्या होत्यास, 4 विकेट सनरायझर्स हैदराबाद सोबत. तर काय फिलिंग होतं तेव्हा? आई बाबांना जेव्हा मी क्रिकेट स्टार्ट केलं त्यांना माहितीच नव्हतं की मी क्रिकेट खेळतो. अच्छा. त्यांना सांगायचो मी कॉलेजला चाललो, इकडे चाललो, ते यायचेच नाही तिकडे. अच्छा. तर मला फ्री होतं सगळं. तर मी त्यांना सांगायचो कॉलेजला चाललो आता 12th नंतर, हे ते, पण मी क्रिकेट खेळायचो. आणि नंतर माझं न्यूजपेपरमध्ये थोडं कटिंग यायला लागलं तर मी पाठवायचो, अरे वा, मी खेळतोय असं. तर त्यांना
थोडं थोडं हिंट आलं होतं की हा खेळतोय, पण ते सांगायचे की अभ्यास पण कर. करेक्ट. तर मग मी रणजी ट्रॉफी खेळलो तेव्हा त्यांना माहिती पडलं की हा चांगला करतोय. अरे वा. आणि मग त्यांना कसं वाटलं तुला बघून स्टेडियम मध्ये लाईव्ह? खूप चांगलं वाटलंय. आणि ते दर मॅचच्या यायला लागले, पण मी सांगायचो की नका जास्त नका येऊ, 1-2 मॅच ठीक आहे. नर्वस वाटायचं तुला थोडं का काय? नाही, एवढं नाही वाटायचं. पहिलं IPL ला 2-3 मॅच थोडे डिफिकल्ट होते, आणि पण नंतर थोडं सेटल झालं होतं तर चांगलं होतं. अच्छा. आणि मग तू म्हणलास की आता आई बाबांना सांगायचं नाही वगैरे, मग हँगआउट वगैरे कुठे करायचा तुम्ही पुण्यामध्ये? मित्र काय, कट्टा वगैरे काही होता? कुठे खायला प्यायला जायचा? स्पॉट्स तुझे लाडके पुण्यात? जास्त काय नाही, मी जास्त घरीच राहतो आतापर्यंत. मी जास्त बाहेर जात नाही. अच्छा. घरात आपलं जेवण, आणि जास्त बाहेरचं पण खात नाही. ओके. पण कधी कधी वडापाव वगैरे खायचा. अरे वा. आणि मिसळ, वडापाव. मस्त. आणि मग पहिल्यांदा असं कधी झालं जेव्हा की तू बाहेर गेलास आणि कोणी ओळखलं आणि सेल्फी किंवा ऑटोग्राफ हे असं मागितलं तुझ्याकडनं, आणि आता कितपत होतंय? पहिल्यांदा मी एकदा जात होतो एअरपोर्टला, मी एज अ नेट बॉलर जात होतो चेन्नई सुपर किंग्सला, तर ऋतू सोबत होतो. राईट. आणि लोकांनी म्हणजे त्याच्यासोबत फोटो काढत होते, तर मला विचारलं तुम्ही पण द्या. मला मी नाही खेळलो अजून जास्त, तर त्यांना नाही आम्हाला पाहिजे. अरे वा. तेव्हा फर्स्ट टाइम मला वाटलं होतं की हा काहीतरी मी करतोय. मस्त. आणि मग आता किती फ्रिक्वेंटली होतंय? आता तर होतं, मॅचेसला होतं, आणि कधीतरी बाहेर गेलो जेवायला कुठेतरी, तर थोडं लोक ओळखतात. मस्तच. अँड नेट बॉलर म्हणलास तू, तर नेट बॉलरचं आयडेंटिफिकेशन कुठून होतं? म्हणजे थोडं ते सांग की तुम्हाला स्पॉट, म्हणजे आता तू रणजी खेळला असतं, तिथून तुला कोणी स्काउट केलं की विचारलं की CSKचा नेट बॉलर म्हणून येशील का? नेट बॉलरच्या सुद्धा ट्रायल्स असतात, कसं असतं ते? स्टेट जो खेळतात ते चांगलं करतात, ते 2-3 गोष्ट बघतात की पेस कसा आहे, स्विंग कसा आहे. डिफरंट टीम डिफरंट ह्याच्याकडे बघतात. ओके. तर मी MRF ला पण होतो 3-4 वर्ष, तर MRF ला माझी खूप बॉलिंग इम्प्रूव्ह झाली होती. राईट. आणि माझा पेस पण 7-8 किलोमीटरने वाढला होता. ओके. तिकडे पण सरांनी पण CSK साठी माझा हे केलं, सजेस्ट केलं, आणि त्यांनी घेतलं मला, आणि मी प्रॅक्टिस मॅचेस खेळलो त्यांच्यासोबत दुबईमध्ये 7-8. तर त्याच्या सगळ्या मॅचात मी चांगली बॉलिंग टाकली, तर त्यांना आवडलं आणि मग घेतलं त्यांनी टीममध्ये. MRF मध्ये कसा गेलास? MRF मध्ये मी ट्रायल्सला गेलो होतो, आणि नंतर ट्रायल्स नंतर मी सिलेक्ट झालो. आणि तिकडे ग्लेन मॅग्राथ, सेंथिल सर म्हणून ते हेड आहे, कोच आहे, तर त्यांच्यासोबत मी 3 वर्ष होतो, आणि खूप हेल्प झाली होती मला. सगळं मला काहीच माहीत नव्हतं, ट्रेनिंग कसं करायचं, कसं रिकव्हरी करायचं, किती ट्रेनिंग करायचं, किती बॉलिंग टाकायचं, तर तिकडे सगळं मला सांगितलं त्यांनी, असं करायचं, आणि त्यांनी खूप सपोर्ट केला मला MRF. आणि जेव्हा IPLचं ऑप्शन झालं पहिल्यांदी, तेव्हा काय फिलिंग्स होते? तुला माहिती होतं आधी CSK करणार आहेत बेड, का इट वॉज अ सरप्राईज फॉर यू? नाही, मला असं थोडी हिंट लागली होती. ऋतूने मेसेज केला होता की होगा तेरा. और उस टाइम त्यावेळी आम्ही कोविडमध्ये होतो, आणि ते रणजी ट्रॉफीचे मॅच होते, तर आम्ही दिल्लीला होतो. तेव्हा सगळे टीममेट्स बाहेर आले आणि टाळ्या वाजत होते, तर ते खूप चांगलं वाटलं. तो व्हिडिओ आला होता रूम्सच्या इथनं, सगळ्या दारातनं. करेक्ट. तेव्हा तुला काय वाटलं की एवढं रणजी टीममेट्सनी तुला सपोर्ट केलाय आणि CSK सारख्या फ्रँचाइज मध्ये जायला मिळतंय? मला असं वाटायचं ना की मी CSK ला खेळू शकणार, कारण की ते एक्सपिरियन्स प्लेअर घ्यायचे पहिल्यापासून. करेक्ट. त्यांचं तेच होतं, तर मला खूप चांगलं वाटलं. आणि त्यांनी मग नेट बॉलर होतं तेव्हा पण मला थोडी ते सांगायचे की असं ट्रेनिंग कर, असं कर, ते फिजिओ आणि ट्रेनर. आणि थोडंसं मला लागलं होतं, पण माहिती नाही ऑप्शनच्या दिवशी काय पण होऊ शकतं. करेक्ट. तर थोडी ते फिलिंग होती, पण नर्वस होतो खूप. मी आणि महेश पाटील म्हणून आम्ही दोघं ऑप्शन बघत होतो रूम मध्ये, तर ते खूप नर्वस, जसं नंबर यायला लागलं होतं तेव्हा खूप नर्वस झालं होतं. ओके. आणि एकदा झाल्यावर खूप चांगलं वाटलं. आणि तिथे तू ऍज अ नेट बॉलर किंवा ऍज अ प्लेअर, म्हणजे खूपच मोठी नावं CSK कडे होती, म्हणजे स्टीफन फ्लेमिंग असेल, लक्ष्मीपती बालाजी पण बॉलिंग कोच होते, किंवा ड्वेन ब्रावो सारखे एक्सपिरियन्स प्लेयर्स होते, त्यांच्यासोबत तू खेळलायस. MS धोनी तर कॅप्टन आहेतच, पण मला स्पेसिफिकली लक्ष्मीपती बालाजीबद्दल विचारायचं की बॉलिंग कोच म्हणून काय काय त्यांच्याकडून तुला शिकायला मिळालं, किंवा इव्हन स्टीफन फ्लेमिंग फॉर दॅट मॅटर, ड्वेन ब्रावो, हे बॉलिंग स्पेसिफिक तुला काय इनपुट्स मिळाले आणि ते तू अजूनही कसे वापरतो? बॉलिंगला त्यांचं असंच बाला सर ते असं सांगायचे की बॉलमध्ये जास्त बॅक स्पिन व्हायला पाहिजे फास्ट बॉलरमध्ये, ते सरफेसवर कमी वेळ राहायला पाहिजे. तर ते बॅक स्पिन मी प्रॅक्टिस करायचो त्यांच्यासोबत, आणि ते मी इम्प्रूव्ह केलं ऑफ सीझनमध्ये पण. आणि त्याच्याने माझे ते पेस पण वाटलं, आणि ते निप असतं ते एक फास्ट बॉलर. करेक्ट.
तो पण खूप चांगला झाला, तर ते हेल्प होतं. आणि ब्रावो त्याचं वेगळं टॅक्टिक्स असायचं T20मध्ये, ते कसं तो त्याच्या इन्स्टिंक्टवर टाकायचं बॉलिंग, तर त्याच्याकडनं कधी कधी आपण ब्लफ पण कसं करायचं, कारण की बॅट्समॅन सेट असतो या फील्डवर, तर एक ब्लफ बॉल कसं टाकायचं आणि त्याच्यावर किती आपला कॉन्फिडन्स व्हायला पाहिजे, ते सगळं त्याच्यासोबत 2-3 वर्ष मी खूप बोलायचो आणि शिकलो आहे सगळं. आणि स्विंग आणि हे पण तू म्हणलास, तर तू सुरुवात टेनिसने केली होतीस. हा. तर स्विंग सुरुवातीला जेव्हा तू लेदर बॉलवर फर्स्ट टाइम आलास तेव्हा तुला स्विंग करणं कितपत सोपं किंवा कितपत अवघड वाटलं? मला स्विंग हे माहितच नव्हतं, नॅचरली आलंच. माहितच नव्हतं, तर मी असंच टाकायचो आणि मला असं वाटायचं की बॉल इकडे कशाला चाललाय, मला सरळच पाहिजे, स्टंप मध्ये पाहिजे, तर इकडे कशाला चाललं इकडे. तर ते पहिल्यांदा राजेश सरांकडे आलो मी, तेव्हा मी असं बाहेर टाकायचं, नंतर ते प्रॅक्टिस करून करून सरळ यायला लागला, मग इन स्विंग यायला लागला, मग पेस ड्रॉप झाला इन स्विंगला, मग मी इन स्विंग मध्ये तेच टाकायला लागलो. ते 2-3 वर्षे खूप खूप मेहनत घेतली त्याच्यावर, आणि मग मी सिलेक्ट झालो रणजीला. अच्छा. आणि रणजीच्या डेब्यूला कसं वाटलं होतं तुला? रणजीला डेब्यूला खूप चांगलं वाटलं, आणि मला खूप बॉलिंग टाकावं लागली 1 विकेटसाठी. खूप ओव्हर टाकले, 1 विकेट काढला मी, आणि नंतर नाही खेळलो 1 मॅच, आणि त्या सीझन ओव्हर झाला होता. नेक्स्ट वर्षी पण मी 1च मॅच खेळलो आणि परत ड्रॉप झालो, आणि मग मी 23ला खेळलो 1 वर्ष, आणि त्याच्यात मी 35-36 विकेट काढले 4-5 मॅचमध्ये, आणि नेक्स्ट वर्षी पण मी पूर्ण सीझन खेळलो. हे असं म्हणजे टीम मध्ये आत येणं बाहेर जाणं हे किती अवघड असतं एका प्लेअरसाठी कोपअप करायला, की किती सेल्फ डाऊट ज्याला आपण म्हणतो तो कितपत डेंजरस असतो प्लेअरसाठी? मला असं काही वाटलं नाही, कारण की मला पहिल्यापासून मी जेव्हा खेळलो तर मला एवढं नाही होतं की मी खेळायलाच पाहिजे. मला असं होतं की मी चांगला असेल तर मला चान्स मिळेल. माझी अशीच मेंटॅलिटी अजूनपर्यंत, की मी चांगला असेल सगळ्यांपेक्षा तर मला मिळेल, नाही तर नाही. तर मी स्वतःला दरवर्षी काहीतरी नवीन, दरवर्षी ट्रेनिंगमध्ये चांगलं फिटनेस आणि हे सगळ्याला जास्त फोकस करतो, कारण की सिलेक्शन आपल्या हातात नाही. कधी कधी आपण चांगलं असतो पण दुसरं पण प्लेअर एक्सपिरियन्स असतो, त्याला चान्स मिळतो. आणि MS धोनीच्या कॅप्टन्सी बद्दल थोडंसं बोल, की पर्सनली त्यांनी कधी तुझ्यासोबत बसून काही शिकवलंय का, काही सांगितलं इम्प्रूव्हमेंट किंवा कशी टाकली पाहिजे ह्याच्याबद्दल काही बोललेत तुझ्याशी? हां, ते त्यांचं असं सिम्पल प्लॅन असायचं, की आपल्याला 2 ओव्हर स्विंगच करायचे आणि स्टंपमध्येच जास्त बॉल पाहिजे, आणि ते खूप सिम्पल ठेवतात क्रिकेट, जास्त कॉम्प्लिकेट करत नाही. तू यॉर्कर टाकायचं तू यॉर्कर टाक, पण जास्त मिस व्हायला नाही पाहिजे. तो यॉर्कर एवढा मिस झाला तर ठीक आहे. यॉर्कर टाकायला गेला आणि लेंथ बॉल पडला ते चांगलं आहे. तर ते एरर मिनिमाइज करायला तेवढंच जास्त इनपुट असायचं, की जास्त स्वतःवर प्रेशर नाही घ्यायचे अशा वेळेस, कारण की आपल्याला जे आहे ते बरोबर केलं तर सगळं चांगलं होतं. आणि एखादी आठवण तुला शेअर करायला आवडेल CSK सोबतची, की जी एक अशी कोर मेमरी आहे जी तुझ्यासोबत कायम राहणार आहे? तेव्हा एखादा किस्सा की 22च्या IPL नंतर मी सगळा मॅच खेळल्यानंतर मला इंजुरी झाली होती, बॅक इंजुरी. तर त्यांनी खूप एफर्ट्स घेतले मला फिट करायला. 1-1.5 वर्ष त्यांच्यासोबत होतं. त्यांनी फिजिओ, ट्रेनिंग सगळं राहणं माझं चेन्नईमध्ये सगळं केलं, आणि सगळे काशी सर, बाकीचे कोचेस पण माझ्या टचमध्ये राहायचे आणि मेसेज करायचे 2-4 दिवसांनी, आणि ते माझ्या फिटनेसचं सगळं रिपोर्ट घ्यायचे, आणि ते मला खूप चांगलं वाटलं होतं, की कोणीतरी आपल्याला सपोर्ट करतंय की फिट होण्यासाठी. आणि 22च्या सीझन नंतर कुठल्या इंडियन सिलेक्टरचं काही आलं होतं किंवा काही कॉलअप बेसिक? नाही, मी इंडिया वर्ल्ड कपच्या टीमच्या सोबत मी नेट बॉलर होतो ऑस्ट्रेलियाला. 22 साली? 22ला वर्ल्ड कपला, ऑस्ट्रेलिया T20 वर्ल्ड कपला. आणि त्याच्यानंतर मी ते इंडिया एला पण मी सिलेक्ट झालो होतो, पण मला इंजुरी होती त्यामुळे मी नाही खेळू शकलो ते. आणि नंतर ते 15 ते 18 महिने खूप इंजुरीमध्येच गेले, तर खूप डाऊन झालो होतो थोडंसं. लास्ट इयर मी परत आलो तर चांगलं केलं. आणि मगाशी मी तुला विचारलं की ड्रॉप होतो टीममधनं तेव्हा कोपअप करायची काय असते त्याच्याबद्दल तू बोललास, पण इंजुरी जेव्हा होते तेव्हा आपल्या हातात नसतं की रिकवर कधी होऊ किंवा किती फास्ट असेल. एस्पेशली इफ यू आर नॉट व्हेरी यंग तर इंजुरी थोडी स्लो सुद्धा रिकवर होते. तर आता तुला 2 इंजुरीज झाल्या होत्या तेव्हा तुझी काय म्हणजे मेंटल स्टेट होती, तू कसा त्यातनं बाउन्स बॅक केलंस? मला ते खूप पहिल्यापासूनच खूप चांगल्या लोकांचं सपोर्ट होतं. पहिलं मी राजेश सर, भावे सर, आणि मग डेक्कनमध्ये सत्यजित सातभाई, आणि
अजून ते कोचेस ज्या लेवल मी गेलो तेव्हा तिकडे मला खूप चांगले लोक भेटले, तर त्यांना आणि प्लेयर्स MRFला पण खूप प्लेयर्स होते, त्यांना इंजुरी व्हायची, तर ते माहीत पडायचं की ते कसं हळूहळू होतात. आपण इंजुरीमध्ये काय करू शकत नाही, ते टाईमच त्याला हील करतो आपोआप. तर जास्त काय करू शकत नाही, तेवढे थोडेसे एक्सरसाइज असते दिवसाची, मग कोर्स एक्सरसाइज, मग ते हळूहळू ते आपल्याला सगळं लाईनवर आणतो स्टार्टिंगपासून. ओके. असं वाटतं की आपण पहिल्यांदा क्रिकेट स्टार्ट करतोय. अच्छा. आणि आता काय वाटतंय, पुढच्या वेळेस जेव्हा तू आमच्याशी गप्पा मारायला येशील तेव्हा काय एम आहे, की कुठपर्यंत पोहोचायचं आहे, काय सध्या? एम तर इंडियाच आहे. ते तर आहेच ऑफकोर्स, पण म्हणजे IPL मध्ये सुद्धा अजून हा सीझन CSK साठी खूप चांगला नव्हता. तर पुढच्या वर्षी CSKचं काही अजून आत्ताच त्यांनी बरेच यंगस्टर्सला सुद्धा त्यांनी हे केलेलं आहे, तर ग्रूम करायला घेतलेलं आहे. तर त्याबद्दल तुमचे काही डिस्कशन्स होतात का? असं काही नाही होत. माझं असंच असायचं की माझा गेम कसा इम्प्रूव्ह होतो, कारण की टीममध्ये पण आपण चांगलं असेल तरच खेळू शकतो. आणि मी स्वतःचा गेम इम्प्रूव्ह करायला बघतो आणि टीमला कसं हेल्प करू. मी कुठेही खेळतो, क्लब क्रिकेट का महाराष्ट्र आणि IPL. मी असं माझे परफॉर्मन्स नाही झाला तरी माझं असं असतं की मी एफर्ट्स 100% देतो ग्राउंडवर. ते मी इम्प्रूव्ह करायला बघतो दरवेळेस, जेव्हा पण ग्राउंडवर जातो तेव्हा. ते टीम आपोआप चांगली करते मग सगळे प्लेयर एफर्ट्स घ्यायला लागले तर. आणि हे सगळे प्लेयर्स प्रोसेस फॉलो करतो एवढं बोलतात, पण ती प्रोसेस एक एस्टॅब्लिश करण्यासाठी काय करायला लागतं, की म्हणजे स्वतः एक शेड्यूल सेट करायला लागतं का काय? काय म्हणजे जी प्रोसेस, जो शब्द खूप आजकाल वापरला जातो, तो काय आहे त्याच्याबद्दल सांग थोडं. एक रुटीन असतं आणि फास्ट बॉलर हे डिफिकल्ट आहे खूप, कारण की तुम्हाला बॉलिंग जास्त जोरात टाकावं लागते आणि खूप फिजिकली टायरिंग आहे. तर माझं शेड्यूल, मी आता तरी थोडी ते रात्र दिवस मॅचेस असल्यामुळे मी झोपायचं आणि हे थोडं कमी झालं. नंतर MPL नंतर माझं असं असतं की मी सकाळी 7 वाजता उठणार आणि मग ते आपले स्ट्रेचिंग, मोबिलिटी करून, ब्रेकफास्ट करून, थोडंसं आराम करून जिम आणि प्रॅक्टिस, हे सगळं रोज जास्त दिवस असंच फॉलो केलं तर चांगलं, टाईमवर वेळेवर झोपणं, ते सगळं केलं तर ते आपल्याला आपोआप कॉन्फिडन्स येतो चांगलं करण्याचं. ओके. आणि प्रॅक्टिस आणि हे करत राहिलो तर आपल्याला कॉन्फिडन्स असतं की मी हे करू शकतो. आपण प्रॅक्टिस नाही केली आणि ते रुटीन फॉलो नाही केलं तर आपल्याला प्रेशर सिच्युएशनमध्ये मग ते डिसिजन थोडं अवघड होतं आणि डिसिजन अवघड गेलं की आपण काहीतरी चुकीचं करतो. आणि तुला पर्सनली काय आवडतं जास्ती, रेड बॉल का व्हाईट बॉल? कशात बॉलिंग करायला आवडतं? मला रेड बॉल आवडतं. स्विंग मिळतो त्यामुळे जास्ती? नाही, स्विंग तर जास्त होत नाही आता, कारण की ते विकेट एवढे चांगले नसतात. पण जेव्हा पण होतं ते मला स्विंगचं काय नसतं जास्त. मला कसंही विकेट असलं तरी मला आवडतं की मी बॉलिंग टाकणार आणि मी आउट करणार. ओके. आणि डेथ बॉलिंग आवडते का नाही एवढी? न्यू आवडते प्रेशरमध्ये? क्या बात आहे. आज वेळ काढून तू आलास त्याबद्दल खूप खूप आभार. आणि तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला कट्ट्यावरच्या गप्पांचा ते नक्कीच सांगा, कमेंट करून सांगा. आणि इतक्या कमेंट्स करा की मुकेश पुन्हा आला पाहिजे आपल्याशी गप्पा मारायला. थँक्यू सो मच मुकेश, आज आलास. आजच्या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबूया. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.